नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्यशोक 50%, आता आरोग्यशोक 40%चा अंदाजित कट ऑफ किती लागणार यावर आपण व्हिडिओ बनवू का शकत नाहीत। कारण की मित्रांनो, आरोग्यशोक 40% मध्ये बरेच फॉर्म या ठिकाणी आल्यामुळे आरोग्यशोक 40%चा कट ऑफ हा या ठिकाणी हाय जाऊ शकतो। परंतु आरोग्यशोक 50% जो काही कट ऑफ असणार आहे हा या ठिकाणी कमी असू शकतो। तर आरोग्यशोक 50%चा कट ऑफ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर पहा मित्रांनो, आरोग्यशोक जिल्हा परिषद 50% याचा जो काही कट ऑफ असणार आहे, तर हा कट ऑफ मित्रांनो आपण सर्वप्रथम अंदाजे सर्वसाधारण मुलांचा कट ऑफ या ठिकाणी पाहणार आहोत। तर 50% जो काही कट ऑफ असणार यामध्ये बरेच जिल्ह्यामध्ये अर्जसुद्धा खूप कमी आलेले, जागासुद्धा यामध्ये चांगले आहेत। त्यामुळे आरोग्यशोक 50%चा जो काही कट ऑफ जर तुम्ही ओपनमध्ये जर असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो 50% मध्ये जवळपास 76 ते 80 क्वेश्चन जर तुमचे बरोबर असतील तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। आता याचा रिझल्ट कधी लागणार तर मित्रांनो लवकरच याचा रिझल्ट सुद्धा लागणार आहे। आणि जर तुम्ही इतर कास्टमध्ये जर असाल आणि तुम्हाला 70 प्लस जर मार्क जर तुमचे बरोबर जर असतील तर तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त आहे। आता या ठिकाणी बरेच विभागाचे मित्रांनो रिझल्ट सुद्धा लागलेले आहेत, त्यामुळे बरेच विद्यार्थी एकच विद्यार्थी 2-2, 3-3 ठिकाणी लागल्यामुळे या ठिकाणी आपला जो काही 50%चा कट ऑफ आहे या ठिकाणी कमी लागणार आहे। 50% मध्ये जागा जास्त आहेत आणि या ठिकाणी फॉर्म कमी आहेत, त्यामुळे 50% जो काही कट ऑफ असणार आहे, जे विद्यार्थी 70 प्लस गुणवाले आहेत तर हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शेपमध्ये असणार आहेत। जे विद्यार्थी ओपनचे आहेत तर असे ओपनचे विद्यार्थी 75 प्लस हे विद्यार्थी या ठिकाणी शेपमध्ये असणार आहेत। त्यामुळे मित्रांनो रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला या ठिकाणी किती मार्क मिळाले। जर तुमचे 70 प्लस क्वेश्चन बरोबर असतील आणि तुम्ही जर कास्टमध्ये जर असाल तर 50% मध्ये तुमचे लागण्याचे चान्सेस मित्रांनो जास्त आहेत। आणि जर तुम्ही ओपनमध्ये असाल आणि ओपनमध्ये जर तुम्हाला 75 प्लस गुण जर आलेले असतील, म्हणजे 75 प्लस क्वेश्चन जर तुमची जर बरोबर जर येतील तर मित्रांनो या ठिकाणी 100% तुमचा नंबर लागणार आहे। आता मित्रांनो बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की आरोग्यशोकचा पेपर या ठिकाणी सोपा होता, परंतु मित्रांनो एवढा पण सोपा नव्हता। कारण की IBPS पूर्णपणे सोपा पेपर या ठिकाणी नव्हता। जवळपास मित्रांनो 50 ते 60 क्वेश्चन या ठिकाणी इजी लेवलचे होते आणि त्याच्यानंतर बाकीचे काही 40 ते 50 क्वेश्चन मित्रांनो बऱ्यापैकी अवघड लेवलचे होते। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हे 40 ते 50 क्वेश्चन शेवटचे जमलेले तर त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट या ठिकाणी येणार आहे। तर 50%चा रिझल्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे। पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो आरोग्य सेविकाचा जो काही कट ऑफ असणार आहे यांचा कट ऑफ आपण अंदाजे कट ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी थांबूयात, आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा।